ज्या देशात हत्तीचं तोंड असलेल्या मानवी शरीराला देव म्हटले जाते आणि बुद्धिदाता म्हटले जाते, त्या देशामध्ये हाथरससारखे प्रकार होणं स्वाभाविक आहे. कारण ज्या देशाची बुद्धिमत्ता लोक जनावरापेक्षा कमी समजतात आणि त्या जनावराला बुद्धिदाता समजतात, तो देश अंधश्रद्धेमध्ये बुडलेला नाही असं कसं म्हणता येईल? ज्या देशाचा प्रधानमंत्री आसारामसारख्या बुवाला नमन करतो किंवा त्या काळामध्ये प्लॅस्टिक सर्जरी होती म्हणून गणपती निर्माण झाला असं म्हणतो, त्या देशाची जनता अंधश्रद्धेमध्ये बुडणार नाही तर काय होईल? ज्या देशाचा संघाचा प्रमुख म्हणतो, आसारामला मानतो, त्याचे दर्शन घेतो, त्या देशाची जी तथाकथित राष्ट्रवादी संघटना आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून कुठला संदेश जातो? तर आणि म्हणून भोलेबाबासारखा माणूस जर लाखो लोकांना मान्य असेल, त्याच्या पाया पडत असतील, त्याच्या पायाची धूळ तोंडाला लावत असतील, तर त्या देशातली अंधश्रद्धा किती जोरदार आहे, किती भयंकर आहे हे लक्षात येतं.